बापू म्हणतात, वेळेबरोबर नात्यालाही अपडेटची गरज असते. कारण नाती खरी हरतात तेव्हा जेव्हा त्यातली मोकळीक संपते. हे पूर्णता बरोबर आहे. कारण इथं कुठली साधी वस्तू तुटली, मोडली, हरवली, बिघडली तरी जीव नुसता वर खाली होतो. का? तर पैसे मोजलेले असतात ना, म्हणून. हा, आता काहींच्या भावना त्यात गुंतलेल्या असतात, हा भाग निराळा. पण नात्यांच्या बाबतीत सुद्धा असंच काहीसं असतं किंवा असावं. नातं तुटलं, मोडलं तर दुरुस्त करून घ्यावं. नातं हरवलं तर शोधावं. एक वेळ नात्यात हरवून गेलात तरी चालेल, पण नातं हरवू नये. नातं संपलं तर त्याला प्रेमाचा डोस द्यावा. आपुलकीचं इंजेक्शन देऊन, विश्वासाने मायेची फुंकर घालून ते पुनर्जीवित करावं. जुनं झालं तर त्याची डागडुजी करून नाविन्यानं सजवावं. कारण नातं जुनं झालं तरी ते वस्तूंसारखं झिजत नाही. हा, पण ते टिकवायला मात्र माणसाला थोडंसं झिजावं लागतं. म्हणून तर म्हणतात ना, जुनं ते सोनं. या सगळ्यात एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे नाती पैशाने ना विकता येतात किंवा ना ही खरेदी करता येतात. ती फक्त भावनांच्या धाग्याने विणता येतात. फक्त ते विणताना थोडीशी जागा, स्पेस सोडून पुन्हा दुसरी विण टाकावी, जेणेकरून नातं गुदमरून न जाता अतुटतेने टिकून राहील. आजकाल ओल्ड व्हर्जन चालत नाही, म्हणून गोष्टी अपडेट कराव्या लागतात. नात्यांचंही तसंच काहीच. बघा एकदा तुम्हीही तुमचं नातं अपडेट करून झळाळतं का ते.